श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ. 15 मार्च 2026ला सूर्य आणि शुक्राची युतीमुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होत आहे. मिथुन, तूळ आणि मीन राशीसाठी करिअर, धन आणि मान सन्मानावर प्रभाव काय असेल ते पाहूयात. 15 मार्चच्या शुक्रादित्य राजयोगामुळे मीन राशीत सूर्य आणि शुक्र एकत्र येत असल्याने शुक्रादित्य राजयोग तयार होत आहे. 15 मार्च हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून एक विशेष दिवस मानला जातो. या दिवशी सूर्यदेव मीन राशीत प्रवेश करेल, जिथे पहिला गुरु शुक्र आहे. सूर्य आणि शुक्र यांच्या मिलनातून शुक्रादित्य राजयोग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग काही राशींसाठी धन, करिअर आणि मान सन्मानाच्या बाबतीत शुभ संकेत देऊ शकतो. सूर्य हा आत्मविश्वास, पद आणि प्रतिष्ठा यांचा कारक मानला जातो, तर शुक्र हा आराम, वैभव आणि भौतिक सुखांशी संबंधित ग्रह आहे. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामाचे चांगले परिणाम मिळू शकतात. विशेषतः ज्यांनी बराच काळ कठोर परिश्रम केले आहेत ते या काळात जगू शकतात. पहिली रास आहे मिथुन. मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगतीचा काळ येऊ शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुम्हाला पाठिंबा देतील. व्यापार वाढवण्याची योजना यशस्वी होऊ शकते. भागीदारी फायदेशीर ठरू शकते. उत्पन्नात स्थिरता येईल आणि बचत वाढवण्याची संधी मिळेल. कुटुंबाशी, विशेषतः वडिलांशी संबंध सुधारू शकतात. पुढची रास आहे तूळ. शुक्र तूळ राशीचा स्वामी आहे, म्हणून या राजयोगाचे त्यांच्यावर विशेष परिणाम होऊ शकतात. भागीदारीत केलेले काम फायदेशीर ठरू शकते. लग्नाची वाट पाहणाऱ्यांसाठी नातेसंबंध येऊ शकतात. व्यापाऱ्यांचा नफा वाढू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक योजना यशस्वी होऊ शकतात, परंतु हुशारीने गुंतवणूक करा. पुढची रास आहे मीन. मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते किंवा पगारात वाढ होऊ शकते. व्यवसायात नवीन करार अंतिम होऊ शकतो. गुंतवणुकीतून फायदा होण्याचे संकेत आहेत. कुटुंब आणि वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहू शकतो आणि समाजात आदर वाढू शकतो. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. राजकारण किंवा प्रशासनाशी संबंधित लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होण्याचे संकेत आहेत. समाजात आदरही वाढू शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते.